तुम्ही पंढरपूरला जातात, पांडुरंगाचे अभंग म्हणतात. अजून वरून काय तर पुण्याच्या इतिहास संशोधन लोकांनी नवीनच काढलंय. पंढरपूरचा विठ्ठल कोण याचा शोध घ्यायला लागले. पण माझा त्यांना खडा सवाल आहे की त्यांनी विठ्ठलाच्या भानगडीत न पडता त्यांनी हे सांगावं की पंढरपूरचा पांडुरंग कोण, तो कुठे आहे, त्याला वाढविले कोणी आणि त्याला डुबविले कोणी, याचं उत्तर द्यावं. बौद्ध धर्मात कधीही मूर्तीपूजा नव्हती. बौद्ध धर्मात पांडुरंग हेच देवालय होतं आणि ही गोष्ट मी त्यांना सिद्ध करून दाखवेन. सोपं. पुंडलिक जो पांडुरंगाचा भक्त होता आणि पुंडलिक म्हणजेच कमळ आणि पाली भाषेत पुंडलिक म्हणजे कमळ, त्यालाच पांडुरंग असे म्हणतात. पण काय ना, तुम्हा सर्वांना भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी फक्त बुद्ध यांच्या नावाचा लोप केलाय, बाकी काहीही नाही. पण शेवटी अज्ञानी लोकांना तत्वज्ञान काय कळेल.